जेव्हा आम्ही बऱ्याच महिलांची काही वेगवेगळ्या कारणास्तव सोनोग्राफी करतो, तेव्हा सोनोग्राफीमध्ये आम्हाला महिलांच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉइडच्या गाठी आहेत असं लक्षात येतं आणि मग महिला एकदम घाबरायला लागतात. बापरे, आता गर्भाशयात गाठी आहेत, म्हणजे मग मला कॅन्सर होईल का, या गाठींचा मला काही त्रास होईल का, मला ऑपरेशन करावं लागेल का. तर फायब्रॉइडच्या गाठी म्हणजे नक्की काय असतात ते आज आपण समजून घेऊ. तर आपली गर्भपिशवी ज्या काही मसल्सनी बनलेली असते, त्या मसलचीच एक्स्ट्रा ग्रोथ होऊन म्हणजे मांसाच्याच गाठी त्या बनलेल्या असतात, त्या मसलचीच एक्स्ट्रा ग्रोथ झालेली असते. आणि ह्या गाठी कधी कधी गर्भाशयाच्या आतल्या भागात असू शकतात, ज्याला आम्ही सबम्युकोजल फायब्रॉइड म्हणतो. कधी कधी त्या गर्भाशयाच्या मस्क्युलेचरमध्ये असू शकतात, मसल मासमध्ये असू शकतात, आणि कधी कधी त्या गर्भाशयाच्या एकदम बाहेर पण असू शकतात, ज्याला आम्ही सबसिरोजल फायब्रॉइड म्हणतो. आता बऱ्याच वेळा तर अशा गाठी तुम्हाला काहीही त्रास देत नाहीत. आम्ही कधीतरी सोनोग्राफी करतो काही दुसऱ्या कारणास्तव, त्यावेळेस आम्हाला त्या गाठी दिसतात, म्हणजे त्या डायरेक्टली काही त्रासदायक नसतात. परंतु कधी कधी काय होतं की ह्या ज्या गाठी आहेत त्या गर्भाशयाच्याच मसल्सनी बनलेल्या असतात. त्याच्यामुळे पिरियड्समध्ये असणारे हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन जसे गर्भाशयाच्या अस्तरावरती आणि गर्भाशयाच्या पेशीवरती काम करतात, त्याचप्रमाणे ते ह्या गाठींवरती सुद्धा काम करतात. आणि त्यामुळे कधी कधी जर गाठींची साईज खूप वाढली तर मग पिरियडमध्ये तुम्हाला जास्त पेन होणे किंवा मग पिरियडमध्ये अंगावरून जास्त जाणे, कारण की गर्भाशयाच्या गाठीमध्ये पण रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे तो गर्भाशयाच्या अस्तराचा जो काही सरफेस एरिया आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे होणारा रक्तस्राव सुद्धा वाढू शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळा जर गाठींची साईज खूप जास्त वाढली, म्हणजे 5-6 सेंटीमीटर पेक्षा जास्त गाठ झाली, तर गर्भाशयाच्या समोर जी काही लघवीची पिशवी असते, म्हणजे ज्याला आपण ब्लॅडर म्हणतो, ते कधी कधी कंप्रेस होऊ शकतं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची गरज पडू शकते. बऱ्याच वेळा पोटामध्ये जर अशा मल्टिपल गर्भाशयाला जर मल्टिपल गाठी झाल्यात तर त्याच्यामुळे तुम्हाला एक कंटिन्युअस प्रकारचं ब्लोटिंग सेन्सेशन त्याच्यामुळे येऊ शकतं, प्रेशर तुम्हाला येऊ शकतं, पेल्विक प्रेशर तुम्हाला वाटतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की जर ह्या गाठी एकदम गर्भाशयाच्या अस्तरामध्ये असतील तर त्याच्यामुळे इव्हन प्रेग्नन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर ह्या गर्भाशयाची म्हणजे गर्भनलिका गर्भाशयामध्ये जिथे ओपन होते त्या साईडला म्हणजे कॉर्नोवल फायब्रॉइड्स असतील तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि गर्भाशयाच्या अस्तरामध्ये जर असतील तर बऱ्याच वेळा गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा वाढते, किंवा यासोबत जर प्रेग्नन्सी राहिली तर कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये पुढे जाऊन पेन वगैरे होणं, अशा गोष्टी होऊ शकतात. तर असे जेव्हा काही सिम्पटम्स तुम्हाला जाणवत असतात तेव्हाच आपण ह्या गाठींवरती काही ट्रीटमेंट करतो. अदरवाईज ह्या गर्भाशयाच्या गाठी आपण फक्त मॉनिटर करायच्या असतात. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला आपण एक सोनोग्राफी करून आपल्या गर्भाशयाची ती गाठ खूप जास्त वेगाने वाढत तर नाहीये ना, एवढंच आपण चेक करायला पाहिजे. तोपर्यंत आपण फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करतो. म्हणजे जर तुम्हाला पिरियडमध्ये जास्त अंगावरून रक्तस्राव होतोय तर त्याच्यासाठीच्या गोळ्या दिल्या जाऊ शकतात, पेन होतंय तर पेन किलर दिल्या जाऊ शकतात. कारण की या ज्या फायब्रॉइडच्या गाठी असतात त्याच्यावरती अशी डायरेक्टली कुठलीही ट्रीटमेंट नसते. जोपर्यंत आपण हॉर्मोनच्या गोळ्या तुम्हाला देऊ तोपर्यंत साधारण त्या गाठीची साईज वाढणं थोडं कंट्रोलमध्ये राहू शकतं. साईज कमी होत नाही, पण फक्त तिथून पुढची वाढ कदाचित थोडी खुंटू शकते. परंतु जशीच आपण ट्रीटमेंट बंद करू तसं ती पुन्हा गाठ वाढायला लागते. म्हणून युजली अशा हॉर्मोनची ट्रीटमेंट देणं सुद्धा आम्ही प्रेफर करत नाही. जर गाठीची साईज खूप वाढली, 5-6 सेंटीमीटर पेक्षा जास्त झाली आणि तुम्हाला जर काही त्रास होतोय, जसं की आता तुम्हाला प्रेग्नन्सी नाही राहते किंवा पिरियडमध्ये खूप रक्तस्राव होतोय, अतिशय जास्त पोट दुखतंय, तुम्हाला वारंवार युरिनला जावं लागतंय, असे सिम्पटम्स जे की तुम्हाला तुमची लाईफस्टाईल हॅम्पर करतायत, तर मग अशा वेळेस डायरेक्टली आपण ती गाठ काढून टाकण्याचा ट्रीटमेंट करतो. म्हणजे त्याला आपण मायोमेक्टमी म्हणतो. आता याच्यात सुद्धा जर का गर्भाशयाची गाठ 4-5 सेंटीमीटर पर्यंतची असेल आणि गर्भाशय व्यवस्थित असेल तर आपण फक्त गाठ काढून टाकतो. किंवा इथून पुढे तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल तर मग आपण फक्त गाठ काढतो, ज्याला आपण मायोमेक्टमी म्हणतो. आणि जर का त्या गाठींनी तुमचा पूर्ण गर्भाशय व्यापून टाकला असेल, गाठ खूप जास्त मोठी असेल, तुमचं वय सुद्धा 35 पेक्षा जास्त 40-42 असं असेल तर मग शक्यतो आपण गर्भपिशवी सुद्धा काढून टाकतो. हे तुमचा डॉक्टर तुमचे निर्णय घेऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्या गर्भाशयाच्या गाठी जर तुमच्या शरीरात असतील तर तुम्ही घाबरून जायचं काम नाही. याचा आणि कॅन्सरचा तो दूरदूरपर्यंत संबंध नसतो. 0.01% लोकांना सुद्धा, महिलांना सुद्धा ज्यांना फायब्रॉइडच्या गाठी असतात त्यांना सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता नसते. फक्त तुम्हाला त्या अशा काही त्रास देऊ शकतात आणि त्यावेळेस आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो.